तुझने को तो पाप है. शेर शायरी आणि आलाप गायल्याशिवाय आम्हाला गाणं येत नाही. आणि आम्ही जे वेगळे गायक आहेत त्यांच्यासारखं आम्हाला गाता येत नाही. आम्ही जे गातो ते वेगळं गातो. तर सगळी रात गेली तरी चालेल, आम्हाला परवा नाही. पण सूर 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 लक्षात द्या. तुझने को तो पाप बहुत है मगर गौतम जैसे तुझने को तो पाव बहुत है मगर गौतम जैसे पाव नहीं. अरे इस दुनिया में गांव बहुत है मगर महू जैसा गांव नहीं. अरे छाव तो हमने बहुत है देखी मगर पीपल जैसी छाव नहीं. अरे इस दुनिया में राव बहुत है मगर मेरे भीम के जैसा राव नहीं. मेरे भीम के जैसा राव नहीं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला बुद्ध मिळाले. कारण बुद्ध काय होते ते आम्हाला काहीच माहित नव्हतं. जर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्माला आले नसते तर काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता. काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता. विरोधात माझा सारा गाव होता. अरे पण माझा बालना बाका झाला मनोज राजा. कारण पाठीशी माझा भीमराव होता. पाठीशी माझा भीमराव होता. प्रताप सिंह बोधले लिखतात. काय लिखतात कि मैं गौतम के चरणों पर झुकता हूं 3 बार.
मैं गौतम के चरणों पर झुकता हूं 3 बार, कारण तुम्हाला एवढी घाई आहे गाणं ऐकायची आणि मग 3 वाजतापासून कोणीच दिसत नाही इथं। मैं गौतम के चरणों पर झुकता हूं 3 बार, अरे झुकने का तरीका भी सीखता हूं 3 बार। मेरे दिल से कोई भी गर्ज लगाए दिल, उसके भी दिल पे जय भीम लिखता हूं 3 बार। और इंसानियत के नाम पे जो भी नफरत क्या करे, कारण भगवान बुद्धाचा मार्ग हा शांततेचा मार्ग है। मैं गौतम के चरणों पर झुकता हूं 3 बार, झुकने का तरीका भी सीखता हूं 3 बार। मेरे दिल से कोई भी गर्ज लगाए दिल, उसके भी दिल पे जय भीम लिखता हूं 3 बार। और इंसानियत के नाम पे जो भी नफरत क्या करे, अरे उस आदमी के मुंह पर थूकता हूं 3 बार। काका इथं आले, काय करता म्हणे तुम्ही? हा हा हा, तुम्ही कधी गाणं चालू करता सांगा आता। त्या ही जे गायिका आली आशा सर्वे, तिला जय भीम कडे जरायला त्या काकाली एवढा भेलो मी, काय करावं म्हटलं हे समजून नाही राहिलं बाबा। काय गाणं म्हणाव का नाही म्हणाव हेच समजून नाही राहिलं। केतलोक करता म्हणे तुम्ही हा हा। अरे ते एवढी मोठी बाई आली एवढं दुरून, तिला कमीत कमी मान सन्मानाचा जय भीम। आशाजी जय भीम, पावर किती मस्त वाटते। तुम्ही राजा एवढी घाई करता, घाई केलं नसतं हे असं व्हायला आपलं। कारण कवी काय लिहितात लक्ष द्या, हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, तो खुशियों में झूमता है हर गम का चेहरा। हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, तो खुशियों में झूमता है हर गम का चेहरा। अरे मेरी नजर ने नजर भर के देखा, अरे है भीम जी के चेहरे में गौतम का चेहरा। तुम्हाला हे मी काय म्हटलं हे समजलं का? हमदम जो देखेगा हमदम का चेहरा, तो खुशियों में झूमता है हर गम का चेहरा। मेरी नजर ने नजर भर के देखा, है भीम जी के चेहरे में गौतम का चेहरा। मराठी सांगू का त्याचं मराठी? निष्ठा अमोद श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी, मनोज राजा गोसावी लिहितात। तो हिंदीतला शेर होता, प्रताप सिंग गोदळेचा होता। मनोज राजा गोसावी काय लिहितात लक्ष द्या, निष्ठा अमोद श्रेष्ठत्व श्रमात पाहिले मी, माता यशोधरेला मारमत पाहिले मी। अरे 56ला मनोज राजा नागपूरच्या दीक्षाभूमीवर, 56ला मनोज राजा नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर, अरे बुद्धाचे प्रतिबिंब बाधिमात पाहिले मी। पहिल्या अंतरामध्ये काय लिहितात कवी लक्ष द्या, जरी बालपणी आईची ममता हरवी, जरी बालपणी आईची ममता, जरी बालपणी आईची ममता,
बाबासाहेब आंबेडकरांची आई त्यांना बालपणी सोडून गेली। कवी काय लिहितात? राहुलजी कांबळे लिहितात अमरावतीवरून। जरी बालपणी आईची ममता हरली, बालपणी आईची ममता हरली, जरी बालपणी आईची ममता हरली, तरी शिक्षणाची मनामध्ये जिद्द ठरली, तरी शिक्षणाची मनामध्ये जिद्द ठरली, तरी शिक्षणाची मनामध्ये जिद्द ठरली। रामजीचा लेख तू जरी झाला लेख तू, रामजीचा लेख तू जरी झाला लेख तू, रामजीचा लेख तू जरी झाला लेख तू, आईच्या मुला लक्ष द्या। बुद्ध धम्माला मधापरी दाखलास तू, 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 पुण्या देवा पुढे कुण्या देवा पुढे कधी नाही, कुण्या देवा पुढे कधी नाही वागला, कुण्या देवा पुढे कधी नाही वागला, बुद्ध धम्माला मधापरी दाखलास तू, बुद्ध धम्माला मधापरी दाखलास तू, बुद्ध धम्माला मधापरी दाखलास तू, पुण्या देवा पुढे कधी नाही वाकलास तू, पुण्या देवा पुढे कधी नाही वाकलास तू, पुण्या देवा पुढे कधी नाही वाकलास तू, बुद्ध अनिरुद्ध तू आमचा अधिकृत तू, बुद्ध अनिरुद्ध तू आमचा अधिकृत तू, बुद्ध अनिरुद्ध तू आमचा अधिकृत तू, विज्ञानी फुला। कारण तथागत भगवान बुद्ध एक निसर्ग आहे, निसर्ग एक संगणक, एक कॉम्प्युटर, एक विज्ञान, भगवान बुद्ध। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना न पाहता गुरु मानलं, न पाहता संत कबीरांना न पाहता गुरु मानलं आणि भगवान बुद्धांना न पाहता गुरु मानलं।
बुद्ध धम्माला मधापरी टाकला असतो बुद्ध धम्माला मधापरी टाकला असतो बुद्ध धम्माला मधापरी टाकला असतो पुण्या देवा पुढे कधी नाही वाचला असतो पुण्या देवा पुढे कधी नाही वाचला असतो पुण्या देवा पुढे कधी नाही वाचला असतो बुद्ध आणि रूप तू आमचा रूप तू बुद्ध आणि रूप तू आमचा निरुद्ध तू बुद्ध आणि रूप तू आमचा निरुद्ध तू ज्ञानी फुला करीतो तुला बाधिमा 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 शेवटी काय लिहितात ते लक्ष द्या तूच 56ला 14 ऑक्टोबर 1956 झाले तूच 56ला नागपुरी दीक्षा दिली तूच 56ला नागपुरी दीक्षा दिली तूच 56ला नागपुरी दीक्षा दिली बुद्ध तत्वाची आम्हाला भिक्षा दिली बुद्ध तत्वाची आम्हाला दीक्षा दिली बुद्ध तत्वाची आम्हाला दीक्षा दिली राहुलाच तो विश्व गाजतो विश्व गाजतो विश्व गाजतो सूर लागतो खुला रे
आता तुमच्यापैकी विहारात कोण कोण जाते हे सांगा, हात वर करा. 1 2 3 4 10 12 जण. आणि बाकीचे काय नुसतं आहे असं ऐकायचे काम करता का? गौतम से दूर रहने से गौतम ना मिलेगा, ये बात. पापों में चुरैने से गौतम ना मिलेगा. गौतम म्हणजे विज्ञान, गौतम म्हणजे विज्ञान. हा निसर्ग आहे ते गौतम बुद्ध आहे. गौतम को तुम जो पाओगे, गौतम को तुम जो पाओगे इंसान बनोगे, भूखे और गरीबों के भगवान बनोगे. वामन के साथ विश्व का, वामन के साथ विश्व का बनोगे, और इंसान को दुख देने से गौतम ना मिलेगा. कधीतरी हिशोबाचा टाळा व्हायला पाहिजे. आपण जो घरात हिशोब करतो ना, कधीतरी हिशोबाचा टाळा व्हायला पाहिजे. आजची झोपडी उद्याचा वाडा झाला पाहिजे म्हणून राजा गोसावी लिहितात. कधीतरी हिशोबाचा टाळा व्हायला पाहिजे. आजची झोपडी उद्याचा वाडा झाला पाहिजे. मनोज राजा बौद्ध विहार वंदना घेण्यापुरती मर्यादित नसावी. बौद्ध विहार वंदनेपुरती मर्यादित नसावी, कारण बौद्ध विहार परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. कुविचाराची घाण यांच्या, कुविचार सुविचार नाही, कुविचारांची घाण यांच्या डोक्यात साचते आहे. कुचकामी साहित्य ही आज पिढी वाचते आहे. कुविचाराची घाण यांच्या डोक्यात साचते आहे. कुचकामी साहित्य आज ही पिढी वाचते आहे. काल आसाराम यांनी डोक्यावर घेतला, काल 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 यांनी आसाराम डोक्यावर घेतला. अरे त्याच आसारामची राधेमा आज, त्याच आसारामची राधेमा आज मॅक्सीवर नाचते आहे. मॅक्सीवर नाचते टाळ्या वाजवता का? टाळ्या लय थंडी लागत असेल तर सांगा. आशाजी यायला सांगा मला, थंडी बिंडी लागते का? आणि तुमच्यापैकी आणि विहारात कोण कोण गेले हे सांगा. कुणाला बौद्ध वंदना येते आणि बौद्ध वंदनेला काय म्हणत असतात हे मला सांगा. बाई तू गेली होती का कधी? रोज का दर आठवड्याले? इकडे बघा, इकडे माझ्याकडे नाही, इकडे बघा. तुम्ही नाही बघ सांगता मग मी तिथे येतो, मग तुम्हाला बघावंच लागेल. हा ये बात ते नाही, ते किती कोसा. शून्यातून विश्व निर्मितो त्याला कलंदर म्हणा.
विश्व निर्मितो त्याला कलंदर म्हणावे, अरे समजून उमजून चुका करतो त्याला भिलंदर म्हणावे. भिलंदर म्हणजे बिरलाजा. पटकन सांगायचं, शून्यातून विश्व निर्मितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. शून्यातून विश्व निर्मितो त्याला कलंदर म्हणावे. हॅलो, शून्यातून विश्व निर्मितो त्याला कलंदर म्हणावे, समजून उमजून चुका करतो त्याला बिलंदर म्हणावे. अरे तो भीमाचा घेऊन भीमाला विसरला त्याला खानदानी दलिंदर म्हणावे, त्याला खानदानी दलिंदर म्हणावे. काही काही बाया इथं नवऱ्याच्या धाकानं आल्या असं वाटतं बाबा. नुसतं अशा बसला तू पहिले असं वाटतं मारीन का आपल्याला कोणी टाळ्या वाजवल्या तर. अरे टाळ्या वाजवल्यानं म्हातारपण येत नाही, माणसाच्या आयुष्यात ऊर्जा निर्माण होते, त्याचं आयुष्य वाढते टाळ्या वाजवल्यानं. असं मजेशीर राहा. अरे आल्या जन्मी हिले का विहारात गेला, आता हे तर म्हणणं गुन्हा राजा, आता हे म्हणून नाही वाटू राहिलं. ते काका आले ते हा हा काय करता म्हणता हेच समजत नाही. दे आशाजी हे वेगळं आहे का? आलाप लागते का नाही हे सांगा आपल्याला. तुमच्या तोंडानं लागते ना? नाही लागत? तुम्ही हा करता मग तेव्हा सांगेल मी. अरे आले जन्मी हिले का विहारात गेला, बुद्ध फुलं सोडा ठाव नाही पंचशीला. नमोदस भगवत अरहतो सम्मा संबुदस, नमो तस् भगवत अरहतो सम्मा संबुदस. कारण तुमच्या गावामध्ये, कारण आम्ही जे तुम्ही पेपर जाहिराती केल्या ते आम्ही वाचल्या, हा ना. चांगल्या चांगल्या लोकांचे आम्हाला कॉल आले की त्या गावासारखं हरडप गावासारखं गाव नाही म्हणत, कारण तिथे विहाराची निर्मिती होते आहे आणि सगळे जवान पोरं म्हणजे यंग जनरेशन ते त्यामध्ये सामील आहेत. हे सर्व ठिकाणी जाहिरात आहे, उपलब्ध आहे आणि या गावाचं नाव काढतात. म्हणून बाकीच्याची गोष्ट सांगतो मी, बाकीच्याची आशाजी पाहते किती लवकर हो म्हणते, होच म्हणते ते. आता ते इथून पासून तर शेवटपर्यंत होच म्हणते, नाही म्हणतच नाही ते. अरे आल्या जन्मी हिले का विहारात गेला, बुद्ध फुल सोडा ठाव नाही पंचशीला, आणि उभ्या आयुष्यात लेका स्वार्थ साध्य केला. अबे मान, अबे जन्म वाया गेला तुया, जन्म वाया गेला, जन्म वाया गेला तुया, जन्म वाया गेला, जन्म वाया गेला तुया, जन्म वाया गेला, जन्म वाया गेला तुया, जन्म वाया गेला. आले जन्म ज्यावेळेस जन्मतो ना त्यावेळेस जन्म माणसाच्या हातामध्ये आहे, मृत्यू नाही. म्हणून जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं जगावं हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे,
काही काही जणांचं मेल्यावरही नाव कळत नाही तो बरा मुला म्हणतात लईच बेकार होता राजा तसं तिथे आपलं होऊ नये कोणीतरी म्हटलं पाहिजे की अरे म्हणजे तो घरी रडला पाहिजे त्याच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे आले जम्मी राहिले विहारात गेला विहारात गेला फुले सोड ठाव नाही पंचशिला हे बाई इकडं जन्म वाया गेला तुया जन्म वाया अंतरामध्ये काय लिहिलं कवी ज्याले माणसाची किंमत नाही कवी मनोज राजा गोसावी लिहितात गुरढोर बरी पण तू त्याहुनी ही खोटा आपलं जे पाळीव जनावर असते ना पाळीव ते लगेच आपल्या घरी येते पण हे जे आपल्या घरचं असते ना आपल्या घरचं माणसाचं ते आपल्या घरी येत नाही तो दुसरीच कडे जाते बरोबर आहे की नाही का मनोज राजा गोसावी लिहितात गुरढोर बरी पण तू त्याहुनी ही खोटा तद्री पुण्य नाही फक्त बांधल्या घोर बरी पण त्याहून तू खोटा तद्री पुण्य नाही कारण पुण्याचं कामच कुठलं केलं नाही जर विहारात गेलं नाही तर पुण्याचं कामच नाही ना त्रिशरम पंचशिलेत नाही 22 प्रतिज्ञाचं पालन माहित नाही गुरढोर बरी पण तू त्याहुनी ही खोटा पदरी पुण्य नाही फक्त बुद्धं शरणं गच्छामी आवाज उठला असता बुद्धं शरणं गच्छामी आवाज उठला असता ब्राह्मणाच्या कपाळावर खांब फुटला असता आणि जर का माझा भीम अजून 5 वर्ष जगला असता तर ब्राह्मणाने सुद्धा निळा टिळा लावून बौद्ध धर्म स्वीकारला असता बौद्ध धर्म स्वीकारला असता
खरी पण त्याहूनही तू खोटा. पदरी पुण्य नाही फक्त बांधलात नव्हता. काहीच नाही सगळ्या लय झालं मेले आम्ही पाहिले काहीच नाही फक्त पुण्य कर्म करा. अरे तुझ्या तरीच पुरला तुझ्या तरीच पुरला तो पठारीचा होता. बाबासाहेब आंबेडकराला बेमान होणे म्हणजे किळकोण मरणे नाही का बाई. हे नाही का होत म्हणा. तुझा तरीच पुरला क्योंकि कोई चीख कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. कोई चीख कर चला गया तो कोई चिल्ला कर चला गया. कोई स्कूल में अपना सबक सीख कर चला गया. अरे लेकिन एक अछूत का बेटा स्कूल के बाहर खड़ा रहा और इस भारत की तकदीर लिख कर चला गया. इस भारत की तकदीर लिख कर चला गया. तुझ्या तरीचा पुरला तो पठारीचा हेल्याचं कोणतं काम असते हे तुम्हाला चांगलं माहित आहे. आणि मनोज राजा गोसावी काय लिहितात हे आम्हाला चांगलं माहित आहे नाही का. तुझ्या तरीचा पुरला रे. अरे तू कुठं विहारात राहू शकत नाही तर तू कुठल्या कामाचा आहे. जर बुद्ध विहारात जाऊ शकत नाही अरे तू त्रिशरण पंचशील घेऊ शकत नाही तर तो जीवन काय कामाचं आहे. नुसतं बायको लेकर झालं आयुष्य पूर्ण झालं. माय बी नाही त्याला माय नाही लागत ना. जो विहारात येत नाही त्याला माय लागत नाही. त्याला मायशी काही संबंध नाही की हा आपली माय आहे म्हणून. अरे तुझ्या तरीच पुरला रे तो पठारीचा होता. तुझ्या तरीच पुरला रे तो पठारीचा होता. अब जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला. वाया गेला जन्म वाया गेला. वाया गेला जन्म वाया गेला. जन्म वाया गेला. विश्रांतरा कवी काय लिहितात लक्ष द्या. नुसतं तुम्ही लक्ष नका देऊ यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे. यायचं मन कुठे मला हेच समजून नाही राहिलं आहे का. आहे का. हॅलो
आशाजी राजा आम्ही तुम्हाला जी म्हणतो आशाजी तुम्हाला पार्लेजी तर म्हणत नाही ना पार्लेजीला जी म्हणतो राजा पण तुम्हाला आम्ही जी म्हणतो स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही स्वतःसाठी जगू नका काही दुसऱ्यासाठी जगा स्वतःसाठी जगू नका दुसऱ्यासाठी जगा आणि अभ्यास करू नका अभ्यास नंतर होईल एवढं काही लिहू नका लिहू नाही का अजून कधी स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल भीमाशी बेमानी करणं छान नाही भीमाशी असं भीमाशी बेमानी करणं छान नाही स्वतःचे स्वार्थ साधून करणं छान नाही अरे आले तरी मरण तुला समान यावे खंग 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 खोकलून खाट्यावरती मरण्यास छान नाही आहे का नाही स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल सत्यवचन अरे सत्यवचन पण तरीही व्यर्थ म्हणतो हे भीमाचा चेला क्या बात है यार ये ऐसा देखते देखते रहो खाली गाना निकलता फिर ये तो गाना नहीं निकलता उसको पूछो निकलता क्या ये बात है ये देखो ये बड़े ध्यान है मेरे आम्ही शेवटी मनोरंजन गोसावी काय लिहितं लक्ष द्या आता असं वाटतं तुमच्या इकडे पाव इकडे पाव असं मन विचलित व्हायला आता काय ते इकडे आता ते इकडेच आहे मनोरंजन गोसावी काय लिहितं लक्ष द्या आता तरी सुधार
तुम्ही आता आहे ना आता तरी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी तथा गायक कारण पहिल्यांदा वामन दादा करडे नंतर प्रतापसिंग बुदळे आणि त्यानंतर मनोजराजा गोसावी पण मनोजराजा गोसावी काय लिहितात आता तरी सुधर पुढे वेळ नाही तरी सुधर पुढे वेळ नाही तरी अनलाहून गे भीमा नदी आली तुझ्या दारी आपण पहिल्यांदा पावरायला पैकी हे नसताय असं वाटतं मग तिथं जाऊन बसाव आता तरी सुधर पुढे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी लय कष्ट केले हो कसे केले माहित आहे का कारण मनोजराजा याची त्याची मनोजराजा याची त्याची अब जन्म होया गेला तुया गेला मनोजराजा गोसावी जे लिखते कारण त्यांनी जो अभ्यास केला त्यांचं जे वाचन आहे त्यांची जे बुद्धी आहे बघा कारण हे जे कवी लिहितात आम्ही वाचतोय आमचा अभ्यास नाही या बाईसाठी अभ्यास नाही आणि माझा पण नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो अभ्यास असेल तरच हो म्हणायचं नाहीतर नाही म्हणायचं कारण कवी आणि साहित्यिक कवीच्या वरचे साहित्यिक आहेत कारण कवीची खोट काढणारे साहित्यिक आहेत कारण माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं हे गाणं आहे आणि ते गाणं पुऱ्या भारतात गाजलं त्याच्याशिवाय आपलं लग्न पण लागत नव्हतं त्यावेळेस आजी लागत होतं का अरे हो का नाही तर मन माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविला रमान हे कवीने लिहिलंय कालेनंद कवी होता त्यांनी लिहिलं पण साहित्यिकाचं म्हणणं काय